सध्या इंटरनेटवर या E20 पेट्रोलचा नुसता भडका उडालाय आणि यावरून एक गोष्ट लक्षात आली आहे, जर तुमच्याकडे 2023च्या आधीची कोणती पण बाईक किंवा कार आहे तर तुम्ही खूप मोठा गुन्हा केलाय आणि याचीच शिक्षा सरकार तुम्हाला आता द्यायचं ठरवत आहे. चेष्टा नाही करालो, खरं सांगलोय. जर तुमच्याकडे एप्रिल 2023च्या पहिलीची कार बाईक आहे तर 20% इथेनॉल मिक्स असलेलं पेट्रोल घालून तुम्ही तुमची कार किंवा बाईक खराब करून टाकत आहे. याबाबत आवाज उठवल्यानंतर सरकार म्हणते की असा कोणताच पुरावा नाही की जेणेकरून E20 पेट्रोलनं कार किंवा बाईक खराब होते. पण नीती आयोगचा एक रिपोर्ट होता, त्यामध्ये साफ लिहिलेलं होतं की या E20 मुळे कार किंवा बाईक खराब होऊ शकते. पण वेबसाईट वरून ती आता रिपोर्टच डिलीट करण्यात आली. तुम्ही इंटरनेटवर सर्च केला तर तुम्हाला आतापासूनच किती मोठ्या प्रमाणात वाहनांमध्ये या E20 पेट्रोलमुळे बिघाड होत आहे हे लक्षात येईल. पण सरकार काय म्हणते, सब चंगासी. आता पेट्रोलची E20 पॉलिसी होती कशासाठी? पैसे वाचवण्यासाठी. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स केले तर मोठ्या प्रमाणात पेट्रोलवरचे पैसे वाचणार. पण पैसे वाचले कोणाचे? धनदांडग्या या ऑइल कंपन्या चालवणाऱ्यांचे आणि सरकारचे. 20% इथेनॉल मिक्स करून पण सर्वसामान्यांना पेट्रोल हाय त्या रेटमध्येच आतापर्यंत विकलं जाते. बरं, या E20 फ्यूलमुळे आपल्या गाड्या खराब झाल्या तर इन्शुरन्स क्लेम पण मिळत नाही, वॉरंटी पण मिळत नाही. मग आपण न्याय मागायचा कुठं? सरकार ब्राझीलचं उदाहरण देते, पण ब्राझीलमध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. प्युअर पेट्रोल, E5, E10, E20 यातलं हवं ते पेट्रोल आपण आपल्या वाहनामध्ये घालू शकतोय. पण इथं काय ऑप्शनच नाही. एकतर E20 पेट्रोल घाला, नाहीतर 160-70 रुपये लिटर असणार स्पोर्ट्स कारना लागणार ते पेट्रोल घालायचं. म्हणजे या देशात सर्वसामान्यांचं काय राहिलेलंच नाही. सरळ सरळ हुकुमशाहीकडे वाटचाल. हिने लाखो करोडो रुपये कमवले, पण आम्हाला पेट्रोल विकलं त्याच किमतीला. वर आणि गाड्या पण खराब होणार सर्वसामान्यांच्या. त्याचा भुर्दंड पण आपणच भरायचा. ही कोणत्या प्रकारची कॉमेडी आहे खरंच हे जाणून घ्यायची इच्छा